बारामती कुणाची? अजित पवारांची की शरद पवारांची? महाराष्ट्राला पडलेल्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर विधानसभेवेळी मिळालं होतं. मात्र नगर परिषद निवडणुकांनी यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय. बारामती ही अजित पवारांचीच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नेमका काय आहे बारामतीचा निकाल आणि बारामती अजित पवारांचीच कशी, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्हाला राजकीय बातम्यांची आवड असेल तर आत्ताच आपलं चॅनल थोडक्यातला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, कारण आम्ही रोज राजकारणातील इंटरेस्टिंग स्टोरीज तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती नगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या या स्थानिक निवडणुकीत अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्या पक्षाचा अक्षरशः धुव्वा उडवलाय. बारामती नगरपालिकेच्या एकूण 41 जागांपैकी तब्बल 35 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं असून या निकालानं बारामतीमध्ये असली राष्ट्रवादी आणि खरा बॉस कोण आहे हे अजित पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. या निवडणुकीत अजित पवार यांचा पराभव झाला होता. या पराभवाचा वचपा अजितदादांनी नगरपालिका आणि त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे काढल्याचं चित्र स्पष्ट झालंय. आता केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात अजित पवारांचीच हवा पाहायला मिळते. जिल्ह्यातील 17 पैकी 10 नगर परिषदांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आलेत. यामध्ये लोणावळा, दौंड, इंदापूर, जेजुरी, भोर, वडगाव, माळेगाव आणि नवनिर्मित उरळी फुरसुंगी यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण सांगितलंय की जिल्हा कोणाच्या मागे आहे हे आता निकालांनी दाखवून दिलंय. पुण्यात राष्ट्रवादीने 152 नगरसेवक निवडून आणत आपली ताकद दाखवली, तर महाविकास आघाडीला संपूर्ण जिल्ह्यात केवळ 13 जागांवर समाधान मानावं लागलंय. यामुळे आगामी महापालिका निवडणुकींपूर्वी अजित पवारांचा आत्मविश्वास गगनाला भिडलाय. राज्याच्या स्तरावर पाहिल्यास 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ ठरलाय. 288 पैकी 117 पेक्षा जास्त नगराध्यक्ष पदावर भाजपने आपला ताबा मिळवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेनं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलाय. भाजपच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 53 नगराध्यक्ष निवडून आणत आपली ताकद सिद्ध केली आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी 37 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीला राज्यात एकूण 207 पेक्षा जास्त नगराध्यक्षपदे मिळाली आहेत. याउलट महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठी गळती लागल्याचं दिसून आलंय. तिन्ही पक्षांना मिळून 50चा आकडाही ओलांडता आलेला नाहीये. काँग्रेसला 28, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 9 जागांवर यश मिळालंय. या निकालांनी हे स्पष्ट केलंय की राज्याच्या ग्रामीण आणि निम शहरी भागात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे. विशेषतः विदर्भात काँग्रेसने काही ठिकाणी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महायुतीने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केलाय. बारामतीमधील हा निकाल शरद पवारांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यातच कार्यकर्त्यांची फळी आता अजित पवारांच्या बाजूने पूर्णपणे झुकलेली आहे. दुसरीकडे आगामी 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी या निकालांनी महायुतीला बूस्टर डोस दिलाय, तर महाविकास आघाडीला आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला अशाच राजकीय बातम्यांची आवड असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करा.